चला आपण बघितलं तर बघा दोन्हीकडच्या सोयरी। नमस्कार मित्रांनो, मी काय सांगतो तुम्हाला की आता शिमगा चालू आहे आणि शिमग्याची जोरदार जल्लोष सगळीकडे चालू आहे। या शिमग्यामध्ये देखील माझ्या भावाचं लग्न आहे आणि विशेष काय आहे की तुम्हाला माहिती आहे मी लग्नाचे वरचे वगैरे असं ब्लॉग बनवत नाहीच आणि तुम्हाला माहिती आहे मी जास्त नाही बनवणार म्हणजे काय, पण आपल्या छोट्या भावाची इच्छा आहे त्याच्यामुळे आपण बनवायलाच पाहिजे, कारण आपल्या छोट्या भाऊ जर आपल्याकडे अपेक्षा करतात तर ती पूर्ण करता आली पाहिजे। तेव्हा आता वेळ आहे वरातीची, आता आपण वरातीला चाललो। वरातीचे काही दृश्य तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे जेणेकरून कसं आहे की हे का दाखवतो माहिती आहे का की आता बघा मगाशी मी नवऱ्या पाठी येत असताना दाखवलं, त्याचं कारण असं आहे की नवऱ्या पाठी जास्त माणसं जावी जरा कुतूहल वाटावं म्हणून आपण एक प्रयत्न करत असतो। आणि वरातीचं का दाखवतो तर वरातीचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा, वरातीला प्रत्येकाने जावं, कारण खरोखर सांगतो की एकेकाली म्हणजे ज्यावेळी सिनेमा वगैरे काय नव्हता ना त्यावेळी आपल्यासाठी मनोरंजन म्हणून काय होतं की लग्नामध्ये जाणे, लग्नामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो एकमेकांना भेटतो, आपले विचार वगैरे शेअर करतो, त्याप्रमाणे वराती देखील तसं आहे। आता नवरीचं मंडप आहे, आपण आता नवरीच्या मंडपात आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे वरातीला। आता वरात पुढे निघालेली आहे, जाऊया आपण पुढं। नमस्कार भाऊ, चला वरातीला चला। गावात वरात फिरत आहे आणि हे तुम्हाला मी माझ्या सांगतो की आता मी बरेच वर्ष झाली मी वरात अटेंड करत आहे, कारण आजकाल काय म्हणजे वरात अटेंड करायला काही नाही, त्याचं कारण म्हणजे मला आवड भरपूर आहे की नवऱ्याच्या पाठी जाणं आणि वरात वगैरे करणं, परंतु त्याचं कारण असं आहे की आजकाल वरात बोलणं म्हणजे रात्री 3-3 आणि 4-4 वाजता 2-2 वाजता 12 तर फिक्स आहेत, त्यामुळं कसं आता काम करायला जायला लागतं, त्याच्यामुळं शक्यतो वरातीला नाही जात। काय करावं बघा, म्हणजे आवड असेल तर आवड मारायला लागते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की नवरपाटीचा प्रॉब्लेम देखील तोच आहे असा की शक्यतो हल्ली कसं की जो तो बुधवारी गुरुवारी वगैरे मग इतर वारी लग्न वगैरे ठेवलं, त्याच्यामुळे शक्यतो। आणि आता आपण वरात चालत आणि वरातची माणसं जी आहेत बघा, जी वधू मंडळी म्हणजे वधू पक्षाची मंडळी आहेत ती आज आपल्यासोबत आहे। आणि मेन म्हणजे काय माहिती की वधू पक्षाची मंडळी काही वेगळी नाही, आपला मामा परिवारच आहे। मगाशी मामाने चांगली माहिती दिली आपल्याला, तर आपण जाऊया पुढे।
आहोत, म्हणजे नवऱ्याचे म्हणजे आमच्याच मांडवत आहोत. म्हणजे आम्ही वर पक्षवाले. आणि आता थोड्याच वेळात बघा आपल्याला आवाज येतो तेव्हा वरात देखील आता येत आहे. आणि जर आता आपण मंडपातील जी काही व्यवस्था आहे म्हणजे मंडपातील काही माणसं जे आराम वगैरे करतात म्हणजे कसं आहे की वरातचं मंडप कसं असावं तर त्याचं एक उत्तम उदाहरण आपण आता इथे पाहतो. अरे वा, थंडा बिंडा एकदम मस्त, सोय छान आहे. आम्ही येऊ काय येऊ चला शेव. चला आपण बघितलं तर बघा दोन्हीकडच्या सोयरी एकमेकांना भेटतात. अगदी सुंदर असा कार्यक्रम. पण या कार्यक्रमात काहीतरी मजा असेल, काहीतरी असेल ना मजा. हा, भरवा एकमेकींना. चला बघू मामीसनी का आणलं रे खावाला. असं आहे काय. डायरेक्ट मोतीचूर लाडूवर मस्त 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 छान. अजून काय भरवता हो? हे काय पापूर विपूर आहेत. अरे एक नंबर. हा हे बघा, माहीम हलवा, मुंबई हलवा, खाजा, बालुशाही, अजून ते काय मेवा. हा नाही वर आहेत, वर दिसलं ते सगळ्यांनी परिचित आहे. ते मिठाई मग आता येऊ काय करतात वाटा सगळ्या सगळीकडे अशी माहिती द्या रे बाबा. असं असं म्हणजे सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी. हा अरे देवा, राहू दे असू दे. मी काय करू. या या फुटबॉल समजून दाखवू नका. हा या चला झाली बाबा, एंट्री झाली कदाचित, एकदाची एंट्री झाली. ए या बाबा या, धाकटे बंधू या. चला देखेला कैदरो दारू, देखेला कैसा सुसा, देखिले कदिरो भाऊ, मन गोवाचा संतोषला आल्या रे आल्या रे नामदेव पाटला. आता आपण बघितलं तर आलेल्या मंडळींची जेवणाची सोय इथे चालू आहे बघा. छानपैकी अशी सोय आणि वाढपे त्यांचं काम उत्तमरित्या करत आहेत. तर मित्रांनो शेवटी आमच्या धाकट्या बंधूंचं
लग्न झालं. आता तो एकटा नाही आहे, तर तो डबल आहे. तर कसं आहे की मी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी आता एवढे 3 वर्ष झाली मी कधी लग्नाचे वरातीचे वगैरे ब्लॉग शूट करत नाही. परंतु हा का केला तर त्याची एक मागणी होती आणि तो उत्तम आपला सपोर्टर आहे. कारण तो जिथपासून आपलं चॅनल सुरू झालं तिथपासून चांगला सपोर्ट करतो आणि छान आहे. आपला आता कसं आहे की आपला भाऊ जर आपल्याला सपोर्ट करतो तर त्याचा जो आनंदाचा क्षण आहे तो दाखवावा, हे पण आपले मोठ्या भावाचं कर्तव्य आहे. तो त्याचं कर्तव्य पार पाडत होता, मी माझं कर्तव्य पार पाडलं. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तरी नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. आता शिमगा जोरात गाजतोय, शिमग्याची मजा नक्की. जय शिवराय.